परंपरेनुसार कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही तुळशी विवाह सोहळ्यापासून केली जाते। तुळशी विवाहामुळे वैवाहिक जीवनातील ताणतणाव, संघर्ष आणि समस्या दूर होत असल्याची श्रद्धा आहे। त्यामुळे दिवाळी सणातील लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा, भाऊबीज हे मोठे सण पार पडल्यानंतर 13 नोव्हेंबरपासून घरोघरी तुळशी विवाह मोठ्या उत्साहात पार पडले जातात। याच पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा येथील पद्माकर जोशी, अरविंद देशपांडे आणि अनेक ग्रामस्थांच्या घरोघरी शुक्रवारी तुळशी विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पाडण्यात आले। यावेळी आकर्षकपणे सजविलेल्या तुळशीला महिला भगिनींनी छानपैकी सजवून तिला साडी चोळी, अंगावर दागदागिने चढवून छानपैकी सजवले। सभोवताली सुरेख अशा रंगीबेरंगी रांगोळ्या काढल्या, झेंडू फुलांच्या माळा, दिव्यांची आरास अशी आकर्षक सजावट करण्यात आली आणि चौरंगावर स्थापन केलेल्या राधा, दामोदर आणि श्रीकृष्णाच्या मूर्तींचे सुवासिनी महिला भगिनींनी विधिवत पूजन करून औक्षण केले आणि अंतरपाट धरून सायंकाळी 7:30 वाजेच्या दरम्यान गोरज मुहूर्तावर येथील संजय शास्त्री जोशी आणि इतर ब्रह्मवृंदांच्या मंत्रघोषात शुभमंगल सावधान असे मंगलाष्टके म्हणण्यात आले आणि राधा दामोदर यांचा विवाह सोहळा मोठ्या थाटात पार पडला। यावेळी बच्चे कंपनींनी फटाक्यांची आतिषबाजी करून सोहळ्यात रंगत आणली, तर सनईचा सूर आणि मंगलवाद्यांचा निनाद यामुळे वातावरण अधिक प्रफुल्लित झालं होतं। सर्व विधी पार पडल्यानंतर राधा दामोदर यांची आरती करण्यात आली। त्यानंतर उपस्थित वऱ्हाडी मंडळींनी फराळाचा आस्वाद घेतला। विवाह सोहळ्यासाठी महिला भगिनींसह वऱ्हाडी मंडळींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। यावेळी आम्ही हा विवाह सोहळा दरवर्षी मोठ्या उत्साहात पार पडत असल्याचं येथील मीनाताई जोशी, पद्माकर जोशी यांनी सांगितलं। पाहुयात त्यांनी दिलेल्या याविषयीची ही प्रतिक्रिया। आज आमच्याकडे तुळशी विवाहाचा एक कार्यक्रम झाला आणि लग्नाप्रमाणेच या तुळशी विवाहाचा सर्व कार्यक्रम आणि आनंद उत्सव जो असतो तो प्रत्येक घरी साजरा होतो। आता ही परंपरा फार जुनी आहे आणि याच्यामध्ये एक भावनिक आणि सामाजिक श्रद्धा अशी आहे की तुळशी विवाह ज्याच्या घरी ज्यांनी केला, साजरा केला, तुळशी आणि दामोदर यांचा विवाह जर आपण अगदी सगळ्या आनंदानं जर साजरा केला तर त्या घरामध्ये आडलेली जी काही लग्न कार्य वगैरे जे असतील ते आनंदानं पार पडतात। लवकर त्या घरातल्या मुलांचे लग्न, मुलींची लग्न असे जुळून येतात। म्हणून ह्या परंपरेला, या विवाह समारंभाला अतिशय महत्त्व आहे आणि ज्याप्रमाणे आपली भावना असते, ज्याप्रमाणे आपली श्रद्धा असते, त्याप्रमाणे आपलं सगळं म्हणजे ते घडत असतं। ही परंपरा फार जुनी आहे आणि याच्यामधला जो एक आनंद आहे तो आनंद समाजामध्ये निर्माण व्हावा। समाजामध्ये देखील समाजानं, प्रत्येक मनुष्यानं जर अशी श्रद्धा ठेवली की हे राधा आणि दामोदर यांचा विवाह जर आपण तो साजरा जर केला तर आपल्या घरातली लग्न, विघ्न काही जी असतील ती टाळली जातात आणि लग्न कार्य हे जुळून न होणारी लग्न ही जुळून येतात। म्हणून या परंपरेला सामाजिक आणि आध्यात्मिक मूल्य। नमस्कार। आज त्रिपुरारी पौर्णिमेचं मुहूर्त म्हणजे हे तुळशी विवाहाचं असतं। या निमित्ताने आम्ही खूप थाटामाटात आणि उत्साहाच्या वातावरणात तुळशी दामोदर विवाह संपन्न केला आणि आजचं म्हणजे खूपच त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजे ही महत्त्वाची आहे आणि तुळशी विवाहाचं कारण त्या निमित्ताने आम्ही खूप थाटात केला। वऱ्हाडी मंडळी आली, ती सगळं काही सजावट केली आणि अशा प्रकारे तुळशी विवाह साजरा केला। पूजायत तयारी केली, फुले, पाने अशी सजावट केली, सगळ्या पंत्या लावल्या, दिवे लावले, त्रिपुरारी पौर्णिमा पण साजरी केली आणि तुळशी विवाह पण साजरा केला। सगळ्यांना त्या निमित्ताने फराळ दिला। खूप वऱ्हाडी जमा झाले होते आणि गुरुजींनी खूप चांगल्या प्रकारचे मंगलाष्टक म्हटले, जसे आपण लग्नात म्हणतो त्याच प्रकारचे मंगलाष्टक सुद्धा संजय शास्त्रींनी म्हटले आणि अशा प्रकारे विवाह साजरा केला। धन्यवाद। प्रतिनिधी राम जोशी, NTV न्यूज मराठी, घाटनांद्रा, छत्रपती संभाजीनगर।